ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण 6 सोहम मंत्र गुज सांगितले याचा भाग 2. गोरक्षनाथ सांगतात, अतएव महासिद्धियोगिभिः सम्यक गुरुप्रसादं लब्ध्वा अवधानबलेनैक्यं भजमानैस्तत्क्षणात् परमं पदमेवानुभूयते. भावार्थ असा, म्हणून महासिद्ध योग्यांना खऱ्याखुऱ्या परिपूर्ण गुरुप्रसादाची उपलब्धी झाल्यावर सावधानतेनं समरसभावानं भजन केल्यावर, साधना केल्यावर त्याला त्याच क्षणी परमपदाचा अनुभव येतो. असा श्रेष्ठ अनुभव येण्यासाठी आधी श्रेष्ठ अधिकारी सद्गुरू भेटावे लागतात. सद्गुरू कोणाला म्हणायचं, त्यांना कसं ओळखायचं, त्यांची लक्षणं कोणती, हे प्रश्न स्वाभाविकपणे प्रथम उभे राहतात. विवेकसिंधू या ग्रंथात मुकुंदराजानं फार सुंदर ओव्या पहिल्याच प्रकरणात लिहिलेल्या आहेत. तो सांगतो, जे संसारासी वेगळे ज्ञानवैराग्येसी आगळे ब्रह्मरसे आनंदले ते सद्गुरू जाणावे. कामक्रोधाचे निविटाळे जेयाचे चित्त ना मैळे तयासी निरंतर सोहळे ब्रह्मसुखाचे. विषय सुखाचे डोहाळे मनी नुपजतो कव्हणेची वेळे जेयाचे चित्त नुचंबळे हरुष विषादी. ब्रह्मादी पिपिलिकांती सकळे भूतजाती जेयाची चित्तवृत्ती न धरी विषय भावाते. या 5 ओव्यांमधून सद्गुरुपदावर आरूढ होणाऱ्या महात्म्याच्या गुणवैशिष्ट्यांचं आकलन होतं. या ओव्यांचा सारांश असा, जे संसारापासून वेगळे निघालेले आहेत, जे ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या दृष्टीनं विशेष श्रेष्ठ आहेत, ब्रह्मरसाच्या गोडीनं सदोदित आनंदलेले आहेत, तेच सद्गुरू समजावेत. ज्यांचं चित्त कामक्रोधादी षड्विकारांनी मलिन होत नाही, ज्यांना ब्रह्मसुखाचे सोहळे नेहमी अनुभवता येत असतात, ज्यांच्या मनात शब्द रूप रस स्पर्शादी विषयापासून मिळणाऱ्या सुखाची इच्छा उत्पन्नच होत नाही आणि ज्यांचं चित्त हर्ष वा दुःखाने कधीच उचंबळत नाही. ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सर्व प्राणीमात्रांच्या विषयी ज्यांची चित्तवृत्ती वेगवेगळी भावना न धरता सर्वांविषयी समभावच धरते, असे जे अधिकार संपन्न पुरुष त्यांना सद्गुरू मानावं. विवेकसिंधूतील मुकुंदराजाची ही अवतरणं मुद्दाम इथं देण्याचं कारण असं की आजकाल कोणीही सोम्यागोम्या संप्रदायातील प्रमुख बनून सद्गुरू म्हणून मिरवताना आढळतो. वरील निकष फार महत्त्वाचे आहेत, हे निदान साधकांना तरी ज्ञात असावेत. शिष्य देखील असाच श्रेष्ठ प्रतीचा योग्यतेचा असावा लागतो. समर्थ रामदासांनी दासबोधात विस्तारानं त्याचं विवेचन केलं आहे. आचारशील, परमदक्ष, निर्मत्सरी, सात्विक, विश्वासू अशा जवळजवळ 60-65 गुणांची अपेक्षा समर्थांनी केली आहे. आजकाल या परमार्थ क्षेत्रात सद्गुरू म्हणविणाऱ्या आणि शिष्यत्व आंधळेपणानं पत्करणाऱ्या गुरु शिष्यांची गर्दी फारच झालेली दिसते. शिष्य होऊ इच्छिणाऱ्या साधकाला कमीत कमी या 3 कसोट्यांवर पारखून घेता येतं. त्या कसोट्या अशा, मला सद्गुरूंकडून फक्त अध्यात्म लाभच हवा, या तीव्र लालसेनं जो अनुग्रहित होतो. सद्गुरू दाखवतील तो आणि तोच एक मार्ग पत्करून मी सत्याचं ज्ञान प्राप्त करून घेईन, या दृढ श्रद्धेनं जो साधना उपासना करू इच्छितो.
आणि यापुढे मला तपःपूत होऊन पारमार्थिक जीवनच जगायचं आहे, म्हणून सद्गुरूचरणी जो अनन्य शरण होऊ इच्छितो तो सत्शिष्य. असा आदर्श सद्गुरू आणि सत्शिष्य यांचा मेळ जमून यावा लागतो. भाव आणिला जायाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिसांचा मंत्रा कारणे. असे शिष्य काय कामाचे? त्यांच्याजवळ ना भक्ती, ना विरक्ती, ना सद्वृत्ती, ना लीनता. ते परमार्थ कसला करणार? सद उपासना, सत्कर्म, सत्क्रिय आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर करण्याकरता जो तत्पर तो सत्शिष्य ठरतो. आज एवढंच. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.